703, 1604, 20/6, 18/5. याच्यामध्ये दुसरं कारण ही पूर्ण संख्या येते. 4 1 4, 4 2 4 चौक 16. सॉरी, 4 चौक 16 म्हणजे हे पूर्ण संख्या आहे म्हणून ही वेगळी आहे. बाकीची पूर्ण नाही, अपूर्णांक आहे. 101, 50, 126 आणि 80 या ठिकाणी 80, 126 आणि 50 या संयुक्त संख्या आहेत आणि 101 ही मूळ संख्या आहे म्हणून यातला पहिला पर्याय वेगळा आहे. त्याच्यानंतर 93, 62, 41 आणि 31 याच्यामध्ये कोण वेगळं आहे? 41 का वेगळे आहेत? जर आपण दशक स्थानचा अंक जर बघितला 3च्या पटीमध्ये 3 त्रिक 9, 3 मोठा आहे. 2च्या पटीमध्ये 3 बेत्रिक 6 आणि 1 3 म्हणजे दशक स्थानच्या अंकाच्या 3ने हा 3च्या पटीनं हा मोठा आहे म्हणून 41 मध्ये 1 4 4 म्हणजे 4 ने येते म्हणून ही संख्या वेगळी आहे. 243, 162, 135, 352 त्या पहा आता याच्यामध्ये 4 आणि 2 6, 6 आणि 3 9 व्हायला लागलेत. 6 आणि 2 8 आणि 1 9, 5 आणि 3 8 आणि 1 9 पण याची बेरीज 5 आणि 3 7 8 आणि 2 10 यायली म्हणून हा वेगळा आहे. 513, 730, 215, 344 याच्यामध्ये कोण वेगळे येते? आता 215 वेगळा आहे का तर आपण ह्याचं सांगते तुम्हाला मी. 513 मध्ये जर आपण 1 न कमी केली ही संख्या 512 ही संख्या कुणाचा घन आहे? 8चा घन आहे 1 न कमी केल्यानंतर. 730 ला जर आपण 1 ने कमी केलं तर 729 येते. 729 ही कुणाचा घन आहे? 9चा घन आहे. त्याच्यानंतर 344 ला आपण 1 न जर कमी केलं 343 कुणाचा घन आहे? 7चा घन आहे. आणि 215 ला जर 214 केला आपण तर कुणाचा घन आहे का? 214 ही कुणाचाही घन नाही म्हणून ही वेगळी आहे. कळालं का? मग एखाद्या संख्येचा घन केल्यानंतर 1 न ही मोठी संख्या आहे. त्याच्यानंतर XL, L, XC आणि VV याच्यामध्ये VV येते कारण 10 असे लिहित नाहीत तर 10 लिहिताना फक्त X लिहितात. 282, 442, 121, 244 याच्यामध्ये 121 ही वेगळी आहे कारण ही 11चा वर्ग आहे. बाकी कुठलीच संख्या ही कुणाचा वर्ग नाही पण ही 11चा वर्ग आहे म्हणून ही वेगळी आहे. चला 406, 525, 981, 864 आता 8 64, 9 9 81, 5 5 25 पण ही तशी आहे का? नाही म्हणून ही वेगळी आहे कारण 5 म्हणजे शतकस्थानच्या अंकाचा म्हणजे ह्याच्या अंकाच्या पुढे जर बघितलं तर दुसरी ही दोन संख्या या ह्याचा म्हणजे पट्टीमध्ये आहेत. 5च्या पट्टीमध्ये आहेत ह्या दोन संख्या. 9च्या पट्टीत आहे, 8च्या पट्टीत आहे 64 म्हणून. त्याच्यानंतर 26 24, 36 16, 14 36 आणि 18 32 मला सांगा 36 16 याच्यामध्ये 36 16 ही वेगळी आहे तर 36 ही 6चा वर्ग आहे आणि 16 ही 4चा वर्ग आहे. बाकी याच्यामध्ये कुठेही तसं वर्ग नाही. एखादी वर्ग जरी असली तरी दुसरी वर्गवाली नाहीये. 6216, 7343, 8510 आणि 9729 यामध्ये वेगळी कोणती आहे? याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 येतं कारण का तर 6चा घन तर 216 येतात. 6चा घन जर बघितला तर 216. 7चा घन जर केला तर 343. 9चा जर घन केला तर 729 आहे पण 8चा घन 510 नाही म्हणून तिसरा पर्याय त्याच्यातला वेगळा आहे. 19/13, 25/19, 8/3, 11/5 आता 5 मध्ये आणि 11 मध्ये कितीचा फरक आहे? 6चा फरक आहे. 3 मध्ये आणि 8 मध्ये 5चा आहे. 19 मध्ये आणि 25 मध्ये 6चा फरक आहे. 13 मध्ये आणि 19 मध्ये 6चा फरक आहे म्हणून पर्याय क्रमांक 3 वेगळी आहे. 514, 901, 271 आणि 452 मध्ये कोण वेगळं आहे? वेगळं कोण आहे? चौथा पर्याय वेगळा येतो कारण 5 आणि 4 9 1 10 यायला लागले. त्याच्यानंतर 9 1 10 यायला लागलेला आहे. 7 आणि 8 9 1 10 यायला लागलेला आहे. 5 आणि 4 9 2 11 हे वेगळे यायले म्हणून हा पर्याय क्रमांक 4. 71, 53, 69 आणि 47 याच्यामध्ये वेगळं कोण आहे? 69 ही वेगळी येते कारण 71 ही संख्या मूळ आहे, 53 ही मूळ आहे, 47 ही मूळ आहे पण 69 ही संयुक्त आहे म्हणून ही 69 वेगळी आहे. 1/12, 2/7, 4/3, 6/2 म्हणजे चौथा हा पर्याय हा वेगळा येतो.
कारण ही पूर्ण संख्या आहे. बाकी कुठलीही संख्या पूर्ण नाही, अपूर्णांकच. त्याच्यानंतर 356, 343, 512 आणि 216 यामध्ये कोणती वेगळी असेल? 356. ठिकाणी 356 ही वेगळी आहे. तर बाकीच्या संख्या हे एखाद्या संख्येचा घन आहेत. 343 ही कुणाचा घन आहे? 7चा घन आहे. 512 कुणाचा घन आहे? 8चा घन आहे. आणि 216 कुणाचा घन आहे? 6चा घन आहे. ही 8चा घन आहे, ही 7चा घन आहे. पण ही संख्या कुणाचा घन नाही, म्हणून ही वेगळी आहे.